जाणार आहोत संसदेमध्ये, जिथे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे। खरं तर आज दुपारपर्यंत हे अधिवेशन फक्त गोंधळामुळे चर्चेत होतं, पण आज दुपारी वादांची कोंडी फोडण्यात सत्ताधाऱ्यांना यश आलं। खरं तर त्यात विरोधकांचीही भूमिका तितकीच महत्त्वाची ठरते। पण राहुल गांधींच्या भाषणावर निर्माण झालेला संघर्ष आजपुरता जरी शांत झाला असला तरी तिढा मात्र कायम आहे। अधिवेशनात आजच्या दिवसभरात नेमकं काय काय घडलं याचा आढावा घेऊया। अखेर 10व्या दिवशी लोकसभेचं कामकाज सुरळीत झालं। 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर झाला आणि त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून अर्थसंकल्पावर चर्चा होणं अपेक्षित होतं। पण विरोधी पक्षनेते राहुल गांधींच्या भाषणावेळी देशभक्तीच्या मुद्द्यावरून शाब्दिक चकमक उडाली। तेव्हापासून आज दुपारी 2 वाजेपर्यंत लोकसभेत फक्त आणि फक्त गोंधळच दिसला। बरं, 4 फेब्रुवारीलाच या प्रकरणातला दुसरा अंक सुरू झाला। त्या दिवशी संध्याकाळी 5 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलणार होते। पण 5 वाजताच सभागृहात काँग्रेससह विरोधकांचा गोंधळ सुरू झाला। 5:10 काँग्रेसच्या महिला खासदार आक्रमक झाल्या आणि त्या पंतप्रधान जिथे बसतात त्या आसनाजवळ पोहोचल्या। त्यांच्या हातात बॅनर्स होते आणि मोदींविरोधात घोषणा सुरू होत्या। नेमकं याचाच आधार घेत दुसऱ्या दिवशी लोकसभा अध्यक्षांनी एक मोठं विधान केलं। कांग्रेस पार्टी के कई सदस्य माननीय प्रधानमंत्री जी के आसन पर पहुंचकर कोई भी अप्रत्याशित घटना कर सकते थे। ये दृश्य मैंने सदन में देखा भी सही। अगर ये घटना हो जाती तो ये अत्यंत अप्रिय दृश्य देश के लोकतांत्रिक परंपराओं को तार तार कर देता। इसको टालने के लिए मैंने माननीय प्रधानमंत्री से आग्रह किया कि उन्हें सदन में नहीं आना चाहिए। सभागृहात पंतप्रधान मोदींना धोका होता असं म्हणत लोकसभा अध्यक्षांनी काँग्रेसच्या महिला खासदारांकडे बोट दाखवलं। त्यावरून काँग्रेस अधिकच आक्रमक झाली। महिला खासदारांनी अध्यक्षांना एक पत्रही लिहिलं। हम थोड़ी किसी को मारने गए थे, हम तो एक बैनर लेके गए थे। अब बैनर से डर गए, आप एक किताब लेने से डर गए। क्या बर्ताव किया, आप बताओ, क्या बर्ताव किया? कोई एक्शन किया हाथ से? कुछ वर्बली बोला है? आप बताओ। संसदीय लोकशाही में हमें भी, मैंने कल ही कहा था कि 25 साल हो गए हमें भी, बताइए आपने क्या किया ऐसा? बरं, हे सगळं का सुरू झालं? तर 2 तारखेला विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी माजी लष्कर प्रमुख जनरल MM नरवणे यांनी लिहिलेल्या 4 स्टार्स ऑफ डेस्टिनी या पुस्तकातील काही ओळींवर प्रकाशित झालेल्या एका लेखाचं वाचन करण्याची परवानगी मागितली होती। पण हे पुस्तक प्रकाशित झालेलं नाही असं म्हणत लोकसभा अध्यक्षांनी त्यांची मागणी नाकारली आणि 2 फेब्रुवारीला लोकसभेत गोंधळ सुरू झाला। तो आज दुपारपर्यंत सुरूच होता। रोज सकाळी 11 वाजता लोकसभेचं कामकाज सुरू व्हायचं, 2-3 मिनिटातच स्थगित व्हायचं आणि दिवसात जितक्यांदा लोकसभेचं कामकाज सुरळीत होईल असं वाटायचं तितक्यांदा सभागृहात गोंधळच घातला गेलाय। अगदी आज दुपारी 12 वाजताही हेच झालं। मग प्रश्न असा होता की ही कोंडी कशी फुटणार? त्यातच दिल्ली पोलिसांनी माजी लष्कर प्रमुख जनरल नरवणेंच्या त्याच पुस्तकाच्या अनधिकृत प्रती लीक झाल्याचा FIR नोंदवला। असं असलं तरी राहुल गांधी मात्र संबंधित पुस्तकाची एक प्रत घेऊन संसदेच्या आवारात आले होते। त्यावेळी त्यांनीही सांगितलं होतं की हे पुस्तक प्रकाशित झालंय। It's available abroad, I think. It's published abroad. Government is not allowing it to be published here. That's what I believe. This was from That's what I'm hearing. The book is available. इकडे राहुल गांधींनी पुस्तकाची प्रत दाखवली तर तिकडे दिल्ली पोलीस ऍक्शन मोडवर आले आणि पुस्तक प्रकाशित करणाऱ्या पेंग्विन प्रकाशनानं तातडीनं आपली बाजूही स्पष्ट केली। पुस्तक अद्याप प्रकाशित झालेलं नाही। पुस्तकाच्या प्रकाशनाचे सर्व हक्क आमच्याकडे। पुस्तकाच्या कोणत्याही प्रती छापील किंवा डिजिटल स्वरूपात प्रकाशित किंवा वितरित झालेल्या नाही। पुस्तकाचा कोणताही भाग आमच्याकडून कुठेही सार्वजनिक करण्यात आलेला नाही। पुस्तकाचं कोणत्याही प्रतीचं प्रिंट किंवा डिजिटल स्वरूपात प्रसारण करणं हे कॉपीराईटचं उल्लंघन आहे।
आता याच प्रकाशनाकडून कॉपीराईटचं उल्लंघन होतंय अशी पोस्ट आली आणि त्यानंतर राहुल गांधींनी एक एक्स पोस्ट वाचून दाखवली. I believe Mr. Narawane, he is the army chief. He has made certain statements in the book. That is inconvenient for the government of India. It's inconvenient for the Prime Minister of India. And obviously, you have to decide whether Penguin is telling the truth or Army Chief is telling the truth. माझा प्रकाशकांवर विश्वास नाही असं म्हणत राहुल गांधी संसदेत गेले आणि लोकसभा अध्यक्षांविरोधात विरोधकांचा अविश्वास प्रस्ताव दाखल केला. काँग्रेसच्या नेतृत्वातील याच प्रस्तावावर 118 खासदारांच्या स्वाक्षऱ्या आहेत. आता एका पुस्तकावरून सुरू झालेला हा वाद लोकसभेच्या अध्यक्षांवरील अविश्वास ठरावावर पोहोचलाय. पण सगळ्यात महत्त्वाची आणि समाधानाची बाब म्हणजे आज दुपारनंतर लोकसभेतील ही वादाची कोंडी फुटली. अर्थसंकल्पावर विरोधकांची भाषणं झाली, पण याच शांततापूर्ण कामकाजासाठी 10वा दिवस उजाडावा लागला. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.